उमरेड येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी। उमरेड येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। मान्यवरांनी बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले। आझाद चौकातून रॅलीला सुरुवात झाली। आदिवासी बांधवांनी या प्रकरणी नृत्य सादर केले। यावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला। रॅलीची सांगता उमरेड तहसील कार्यालयाजवळील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाली। यावेळी राजेश वानखेडे, हरीश नान्हे, रोशन पाटील, गणेश पवार, सुनील मेश्राम, शेषराव टेकाम, सूरजलाल गेल्ले, श्रीकृष्ण सयाम, कृष्णा पेंदाम, गेडाम सर, पेंदारे सर, चंद्रशेखर सयाम, यशवंत नेताम, मंगेश कोकाटे, नितेश धुर्वे, श्रीराम कुंभरे, खुशाल सयाम, नीलिमा पेंदाम, वंदना वरठी, संध्या कुंभारे आदी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्हिडिओ जर्नलिस्ट रजत देकाटे। बांधवांना मी एक संदेश देऊ इच्छितो, समाजाच्या वतीने एक संदेश देऊ इच्छितो की तुम्ही जागे व्हा, आपला आयडेंटिटी लपवू नका। तुमचा आयडेंटिटी, तुमची ओळख तुम्ही समाजाला दाखवा, लोकांना तुमचा ओळख दाखवा। मित्र हो, तुम्ही जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा। आज या ठिकाणी मागासवर्गीय संघटना या ठिकाणी आली, सेवानिवृत्त संघटना या ठिकाणी आली आणि माझा कर्मचारी बांधव दूर का। म्हणून सर्व समाजाला आणि माझ्या बांधवांना विनंती करतो की पुढच्या कार्यक्रमाला आज तुम्ही कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त असाल, की तुम्ही कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त असाल, तो काम म्हणून तुम्ही येऊ शकला नाहीत, पण पुढं तुम्ही कामामधून व्यस्तता सांभाळून दूर देऊन या कार्यक्रमाला, समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाल अशा वेळी तुम्हाला विनंती करेन। आज तुम्हाला कुठेतरी काम होतं म्हणून तुम्ही आला नसाल, त्याबद्दल त्याला काही बोलणार नाही, पण पुढच्या कार्यक्रमाला जेव्हा कधी समाजाचा कार्यक्रम होईल तेव्हा तुम्ही हिरिरीने या ठिकाणी उपस्थित राहाल, अशा कार्यक्रमाला उपस्थित दर्शवाल असं मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो समाजाला आणि माझ्या कर्मचारी बांधवाला। आणि या ठिकाणी हे कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाले असं मी जाहीर करतो। धन्यवाद। जय भीम, जय सेवा, जय जोहार। सर्व माझ्या आदिवासी बांधवांना जय सेवा, जय जोहार, जय भीम। आज 15 नोव्हेंबर 2025ला उमरेड शहरामध्ये जननायक बिरसा मुंडा यांची 150वी जयंतीनिमित्त या ठिकाणी उमरेड शहरामध्ये रॅली करण्यात आली। त्या रॅलीमध्ये आपल्या उमरेड आणि भिवापूर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि आपल्या रॅलीचं सुरुवात आझाद चौक नगरपरिषद उमरेड या ठिकाणी तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आपला हे जो आजच्या रॅलीचा कार्यक्रम होता या ठिकाणी समाप्त झालेला आहे। तर माझ्या आदिवासी बांधवांनो, आपण दरवर्षी बिरसा मुंडा जयंती साजरी करतो आहे। कशासाठी की त्या महापुरुषांनी आपल्या समाजासाठी आपल्या जीवाची आहुती दिली आणि आपल्या हक्कासाठी, जल जंगल जमीन या हक्कासाठी त्यांनी लढा दिला आणि आपल्या आदिवासी समाजाला आपल्या माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार प्राप्त करून दिला, याबद्दल आपण दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते। पण आज विशेष खास जनजाती गौरव दिवस म्हणून आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। काय आदिवासी बांधवांना काय संदेश द्याल? मी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या आदिवासी बांधवांना एकच संदेश देऊ इच्छिते की ज्या आपल्या महापुरुषांनी आपल्या समाजासाठी आपल्या जीवाची आहुती दिली, त्यांच्या जयंतीसाठी आणि आपल्या समाजाचा कोणताही कार्यक्रम असो त्या ठिकाणी हिरिरीने भाग घ्या, तन मन धनाने तुम्ही भाग घ्या आणि जे कार्य करणारे आहेत, समोर होणारे आहेत, त्यांना तन मन धनाने सहकार्य करा। जर तुम्ही तन मन धनाने सहकार्य करणार नाही तर आपला समाज तो विखुरला जाईल। म्हणून तुम्हाला या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो समाजाला की जेव्हा कधी समाजाचं कार्य उभारलं असेल त्यावेळी तुम्ही तनमन धनाने सहकार्य करा आणि त्या कोणताही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला तुम्ही 100% उपस्थिती दर्शवा।
तेव्हाच आपला समाज कुठेतरी जागा होईल आणि एकत्र येईल. जयंतीच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना काय सांगाल? जयंतीच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की आपण त्याच व्यक्तीची जयंती केली जाते की ती समाजासाठी काही ना काही करतो आहे. आम्ही कोणत्याही व्यक्तीची जयंती होत नाही, पुण्यतिथी होत नाही. त्याच व्यक्तीची जयंती आणि पुण्यतिथी केली जाते की तो समाजासाठी काहीतरी कार्य करून जातो. त्याच व्यक्तीची जयंती केली जाते.